श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना। आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी दादांचा स्वामींचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे। तर दादा म्हणतात, नमस्कार श्री स्वामी समर्थ। माझे नाव सुदाम चाटे। मी आज तुम्हाला मला आलेला श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे। सर स्वामी भक्तांनो, मी महाराजांच्या सेवेत 12 वर्षापासून आहे। माझा मुलगा सन ॲलर्जी या विकाराने वारला आहे। त्यानंतर मला एक मुलगी झाली। सर्वांनी शालिनी असे तिचे नाव ठेवले। नावाप्रमाणेच मुलगी सालस आणि शालीन होती, परंतु दुर्दैवाने तिची प्रकृतीही बिघडू लागली। डॉक्टरांच्या मते तिलाही सन ॲलर्जीचा त्रास होऊ लागला। या रोगावर कुठेही इलाज नाही असे डॉक्टरांनी सांगितले आणि माझ्या कुटुंबियांचे हातपाय गळाले। त्यांनी अनन्य भावाने महाराजांचा धावा केला आणि आम्ही परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी आलो। गुरुमाऊलींनी आम्हाला श्री गुरुचरित्राची सेवा दिली। माझी मुलगी पूर्ण बरी होईल असा धीर दिला आणि श्री क्षेत्र गाणगापूर येथे संगमावर आंघोळ करण्यास सांगितले। याप्रमाणे आम्ही सर्वजण गाणगापूर येथे दर्शनासाठी आलो। संगमावर आंघोळ करीत असतानाच मुलगी शालिनी दिसेनाशी झाली। सर्वजण शोध घेऊ लागले। आई एकच आकांत करत होती। ती अक्षरशः गडबडाट लोळू लागली। हे होत असतानाच एक वृद्ध ब्राह्मण येथे बाजूला बसलेला आढळून आला। त्या वृद्ध ब्राह्मणाने गडबडाट लोळणाऱ्या माझ्या पत्नीची चौकशी करण्यास दोघांना पाठविले आणि त्या वृद्धाकडे आम्हाला घेऊन गेले। वृद्धाने आमची अडचण विचारली। आमची मुलगी गायब झाल्याचे सांगितले। तेव्हा त्या वृद्धाने पंचांग पाहण्याचे निमित्त केले व म्हणाले, ही पहा समोर तुमची मुलगी। तेव्हा एक महिला मुलीला परत घेऊन येत असताना दिसली। त्या महिलेकडे विचारणा केली असता ती म्हणाली, ही मुलगी महाराजांच्या मंदिरात उभी होती व तिच्या अंगातून पाणी गळत होते। आम्ही मुलीला घेतले व परत त्या वृद्धांकडे आलो। तो वृद्ध म्हणाला, हा विकार नीट होतो, हा विकार नीट होतो। व त्यावर त्यांनी आम्हाला औषधही सांगितले। त्यांना आम्ही दक्षिणा देऊ केली असता त्यांनी दक्षिणा घेण्याचे नाकारले व आम्ही दर्शन घेऊन पुढे वाटचाल करू लागलो। थोडे पुढे गेल्यावर मागे वळून पाहिले असता तो वृद्धही तेथे नव्हता व कोणीही तेथे नव्हते। स्वामी महाराजांनीच वृद्धाच्या रूपाने आमचा प्रश्न सोडविला व आज आमची मुलगी पूर्णपणे बरी झाली। ही श्री स्वामी समर्थांचीच कृपा आहे। धन्यवाद स्वामी। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा सुदाम दादांचा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचा अनुभव तुम्हाला आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।